तर मी गेले होते सकाळ सकाळी मार्केटमध्ये, कारण मला करायचा होता मसाला, त्यामुळे मी मसाला आणायला गेले होते. आणि मावची इकडे चाललं होतं, तिच्यासाठी आंबे आणले होतं, माझ्या फ्रेंडने दिलेले. मग तिचं चाललं होतं आंबे खायचं, आणि तिला म्हटलं मला दे, तर ती काय अजिबात मला देत नव्हती. तिचं एकटंच चाललं होतं खायचं. तिला म्हटलं अगं थोडं तरी दे, म्हटली नाही. मजा आया, और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. आणि सकाळी लवकरच गेले होते, जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं. पण झालंय काय माहिती का, लवकर जायचं कारण असं की पुण्यात तुम्ही बघताय की किती मुसळधार पाऊस चालू आहे, आणि त्याचं काय सांगता पण येत नाही, कधी पण तो पाऊस टपकतो. आणि त्यामुळे ना सगळ्यांची धांदल उडून जाते. त्यामुळे म्हटलं की जरा आपण आहे ना सकाळचं लवकर आवरू आणि लगेच मिरच्या आणायला जाऊ. आणि मिरच्या मला अशा चांगल्या वाळल्या भेटल्या नाही, जराशी अशा नाही का लुसलुशीतच होत्या. तर म्हटलं ठीक आहे, आपण 2-3 दिवस उन्हात वाळू. पण आता हे पावसाने जर जरा दम धरला तर माझ्या मिरच्यानं वाळतील, नाही तर मग काय खरं नाही, मग माझा मसाला गेलाच म्हणून समजा आता. आणि मिरच्या सुद्धा एवढ्या झणझणीत होत्या ना, तर काय विषयच नाही हो. आणि बघितलं तर, आणि तसं मी जास्त आणले नव्हते, 2च किलो आणले होते. पहिल्यांदा बनवते ना, त्यामुळे एवढं माहिती नाही आहे कसं बनवायचं आहे काय. त्यामुळे सगळं कसं मम्मीला विचारूनच, मी फोनवर विचारून तिला सांगत होते की काय काय घ्यायचं आहे, कसं करायचं आहे काय. आणि सगळं मी तसं मी नाही का फोन करून म्हणजे सांगत होती तशी, मग मी घेत होते. आणि आता टाईम होता वाळवायचा, तर आता म्हटलं वाळवायला तर लागणच. आणि ऊन तर होतं बऱ्यापैकी, त्यामुळे म्हटलं की पाऊस यायच्या आधी ना वाळून ठेवते. आणि जो काय माझ्या हाताला जी आग चालू झाली की नाही, म्हणजे विचारूच नका बाबा. एवढ्या मिरच्या तिखट होत्या ना, आणि त्याच्यात एवढं ऊन, आणि ते ह्या मिरच्या. मसाला जेवढा आपल्याला वाटतो ना सोपा, एवढं चव लागते आपल्याला. मटण्याच्या कालवणामध्ये मसाला हे ते टाका, ह्या मसाला बनवा, तो मसाला बनवा, आणि खायच्या वेळेस आपल्याला चांगलं लागतो. पण आता बनवायच्या वेळेस ना, तुम्ही माझी व्हिडिओमध्ये हालत बघा कसली खराब झाली आहे. हा हा, आच्छी. तर अशीच माझी हालत होती. आणि हा वास तर मिरच्यांचा एक नंबर आहे, किती पण आग लागू दे, मिरच्यांचा काही विषयच नाही बाई. आता जर माझा मसाला जर व्यवस्थित झाला ना, तर बाई मी मसाल्यांचे ना हे टाकतच असते, दुकान आहे ना टाकतच असते. म्हणजे कसं आपल्याकडे पण कस्टमर यायला पाहिजे का नाही. तर चला, तो आमचा विषय झाला. आता पहिला आहे ना मी मिरच्या वाळत घालते. टेरेसवर आले होते मिरच्या वाळत घालायला, आणि माझी एक मैत्रिणी इथे स्नेहल, तर तिला मी बोलवली होती वरती, की म्हटलं बघ जरा मी मिरच्या कशा आणल्यात. आणि ती येणारच होती थोड्या वेळात. म्हटलं मग तोपर्यंत आपण मिरच्यावरती घेऊन येऊ, सुकायला टाकूया. आणि मिरच्या बघा तुम्ही कसल्या लाल लाल जरी, ते 2 टाईपच्या आणलेल्या मी, एक बेडगी मिरची आणि एक जी तिखट होती ना ती आणलेली. म्हणजे ती अर्धा आणि ही 1.5 किलो, म्हणजे अशी 2 किलो मिळून आणलेल्या. आणि बाकीचा जो वरून टाकतात ना मसाला, तो सेपरेट आणलेला. मग ती मैत्रीण आल्यावर ती म्हटली अगं त्याच्यात नको टाकू, असं खाली टाक, म्हणजे जरा लवकर वाळतील. तशी ती फार हुशार आहे डोक्याने. तो असो. तर तिने पण मला ॲडवाईस दिली का अगं ह्या मिरच्या आणायच्या नव्हत्या, म्हणजे तिथंच माझा जरासा पाव झाला. पण असं म्हटलं अगं राहू दे, मी आता पहिल्यांदाच करते ना, त्यामुळे मला एवढं काही माहिती नाही आहे, मी आता बघूयात. आणि तिथं बऱ्यापैकी सगळं म्हणत होते की ह्या मिरच्या चांगल्या आहेत, त्यामुळे म्हटलं की घेऊन येते. म्हणले ठीक आहे चालते. मग ती पण म्हणलं तुला नाही, ती म्हटली की मला अगं ह्या मिरच्या एवढ्या तिखट नसतं. म्हणलं मग खाऊन बघ. मग म्हटलं खाऊन बघ ना कसे वाटतात ते. मग म्हटले नको बाई, म्हणलं मग वाटतंय ना चांगल्या झणझणीतच आणलेत बाई म्हणले मिरच्या. आणि ह्या पोरांचं मध्ये मध्ये लुडबुड चालू होती, एवढं उन्हाचं सुद्धा त्यांची लुडबुड चालूच होती. आता आपलं कामी म्हटल्यावरती त्यांना पण वरती आणणं भागाचे, कारण मग त्यांना दोघांना एकटं कसं घरात सोडणार मी, त्यामुळे त्यांना पण घेऊन आले होते. तर अशी मस्ती त्यांची चालू होती, आणि माझ्या इकडे मिरच्या वाळवायचं काम चालू होतं. हा अच्छा, हमको सिखा दिया है. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की पुण्यातल्या पावसाचा काहीही अंदाज सांगता येत नाही, कधीही टपकतो तो. तर काय, मी थोडा वेळ मिरची वाळत घातल्या नाही, तर तवर पावसाचं वातावरण झालेलं. आणि बऱ्यापैकी 2 वाजता तर आला मी पाऊस, आणि मी मिरच्या लवकरच वाळत घातल्या होत्या, त्यामुळे थोड्या तरी वाळल्या. पण पावसाचं वातावरण झालेलं, आणि मावलं पण नाही का मला पावसात भिजवायचं, तू म्हटलं चल तुला ना नाही का. आणि वातावरण पण एवढं भारी झालं होतं ना, तुम्ही पहा. आणि चांगलं गार वारं सुद्धा सुटलं होतं, त्यामुळे मग मी मावलं आहे ना जरा थोडं पावसात भिजवायला घेऊन आले होते. आणि तिच्यासोबतच आहे ना मी सुद्धा आले होते. आणि आल्याला सकाळी नाही का मी ड्रेस चेंज केला नव्हता, तशीच कामाला लागले होते. मग नंतर नाही का ड्रेस चेंज केला, कारण त्या मिरच्यांची ना एवढी माझ्या अंगाची आगाग होत होती ना, मग मी ड्रेस चेंज केला, फ्रेश झाले, ड्रेस चेंज केला. आणि मग नंतर मावचा सुद्धा केला ड्रेस चेंज. आणि मग तिला घेऊन ये ना वरती आली, आणि ती मस्त एन्जॉय करत होती. आणि तिला खाली जायचं होतं, तिला म्हणत होती मी चल खाली, कारण आता बराच पाऊस वाढलाय आणि गारा पण पडत होत्या बघा. फायनली आमच्याकडे गारा सुद्धा पडायला लागलेत बरं का, कारण पुण्यावर. आणि एवढ्या गारा बघून ना तर मी तरी लई खुश झाले होते, आणि त्यासोबतच माऊ सुद्धा लई खुश झाली होती. तिला तर असं झालं होतं की हातात आम्ही ना खिडकीतून असं हात बाहेर काढत होतो, पण म्हटलं आमच्या काय हातात पडत नव्हतं. आणि कसलं मोठमोठ्या गारा पडत होत्या, आणि वारं सुद्धा एवढं वाढलेलं का नाही. आणि पाऊस गारा सगळं काही मिक्स होतं. उन्हाळ्यामध्ये ना पाऊस पडायला लागलेला आहे, तर एवढा उन्हाळा पण नाही, कडक ऊन सुद्धा नाही पडलेलं. तोपर्यंतच आहे ना पाऊस चालू झालेला. आणि ही शेजारच्यांनी नेट बांधली होती ना, त्याच्यावर सगळं आहे ना गारा पडत होत्या. आणि त्यांची नेट एवढं वारं सुटलं होतं, गारांचा पाऊस चालू होता. त्यांची नेट सुद्धा आहे ना पूर्ण एक साईडला तुटली होती. आणि म्हणजे पूर्ण आता म्हटलं आता जाती का काही वाऱ्याने उडून बघा तुम्ही. आणि एक साईडची पूर्ण म्हणजे पूर्ण साईडने
त्यांचा कडकडाट सुद्धा होता. बापरे, म्हणजे भयानकच रूप होतं. एवढा पाऊस होता प्रचंड. आणि मावसं मस्त खिडकीत उभं राहून द्राक्ष खात खात एन्जॉय चालू होतं तिचं. एवढं बाहेर पाऊस पडतोय, मस्त तिचं द्राक्ष खायचं काम चालू होतं. काही टेन्शन नव्हतं तिला अजिबात नाही, बाहेर काय चाललंय काय नाही. हां, जे चाललंय ते मस्त एन्जॉय करायचं आणि खात खात बघायचं, एवढंच काम होतं तिचं, बाकी काय नाही. तर एवढा पाऊस पडलाय तर म्हटलं आता गरम असं काहीतरी खायला मस्त तडकाफडकी करायला पाहिजे. जश्न का इंतजाम करो, जश्न हो. आणि लगेचच मी सुरुवात केली. चिकनची मस्त बिर्याणी बनवली माऊसाठी आणि मयूरसाठी चिकनचं सूप बनवलं. आणि भारी म्हणजेच काय, भाकरी, चिकनचा रस्सा, हा तो बघून आहे ना तोंडाला पाणी सुटलं, एवढं भारी बनवलं. तुम्ही फक्त बघतच राहिले. A few moments later. इकडे बघ ना, तू काय खेळायचंय? स्पायडरमॅन, बाहुबली. माऊचं घर निघणार आहे आता. लवकर चल लवकर धरायला चल. कुठं कोंबून ठेवलंय रे बाबा. अरे माऊचं घर. हा बरं, व्यवस्थित आहे. अरे असं नाही टाकायचं, तो तोडलंस तू, लगेच तुटलं पण बाबा. माऊ, ये माऊचं घर तयार झालेलं आहे. चला आता कामाला लागा. हा, याची पीस आहे ना 12 आहे, 12 एका साईडला 2 टेक्नोलॉजी याच्यावर लिहिलेलं आहे तसं जोडायचे. 4 5 6 माऊ खुश 9 याला चिकट टेप. हा, हे घे. झाले 3 3 6 3 9 11 अजून एकदम मोठा पीस. हे का? ओके, हे हे 12 झाले. चार. ये तयार झालं. माऊ खुश आहे तू? फायनली आमच्या माऊचं घर रेडी झालेलं आहे. कैमरामैन जल्दी फोकस करो. जा ग जा माऊ, जा चिकट कोण जा लगेच ये. राव मग झालेलं आहे फायनल माऊचं घर तयार. ए माऊ इकडे आहे. माऊ हा, ते आतमध्ये घालायचं असतं. बसली पण लगेच. अरे रिमोट काय तुम्ही ठेवत नाही बाबा. माऊ छान आहे का? माऊचा स्वॅग बघ काय वेगळं. त्याला जागा द्या थोडी तसं. हा जा. माऊ खुश आहे का? तू खुश आहे का? खुश आहे का रुद्रा तू? खुश. आता शाळेला सुट्ट्या चालू आहेत ना, आणि उन्हाळ्याची सुट्टी म्हटल्यावरती मुलं आहे ना घरातले वैताग देतात. आणि स्पेशली माझी माऊ तर लय वैताग देते घरात. आणि आता तिला कसं तरी गुंतवून ठेवायचं म्हणून तिला एक आहे ना बर्थडेला आहे ना गिफ्ट आलं होतं. म्हणजे माझ्या बहिणीने तिला बर्थडेला गिफ्ट घेतलं होतं हे टेंट. तर मग म्हटलं की आता काय कामाचं ना, म्हणजे आताच तर ते उपयोगी पडू शकतं. मग ते लगेचच काढलं आणि ती एवढी खुश झाली होती ना. तर तुम्ही व्हिडिओमध्ये तर पाहिलंच असेल ती किती खुश झाली होती. आणि आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि असे छान छान व्हिडिओ आपले येत राहतील. तोपर्यंत बाय बाय.